कोगनोळी हंचिनाळ रस्त्यावर अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली. प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर. गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर कोगनोळी हंचिनाळ रस्ता निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या आमदार फंडातून सुमारे 4,95,00,000 रुपये खर्च करून सदर कोगनोळी हंचिनाळ रस्ता 2 वर्षापूर्वी तयार करण्यात आला. पण हा रस्ता तयार करून देखील मृत्यूचा सापळा होताना दिसत आहे. एखादा रस्ता करत असताना रस्ता 7-8 फूट उंच असल्यावर रस्त्याच्या कडेला संरक्षक खांब असणं गरजेचं आहे. पण कोगनोळी हंचिनाळ या रस्त्यामध्ये कोगनोळीमधील स्मशानभूमीजवळ व ठिकठिकाणी असणाऱ्या विहिरीच्या ठिकाणी कोणताही संरक्षक खांब न बांधल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा होत आहे. मंगळवार दिनांक 29 रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान कोगनोळीमधून याच रस्त्यावरून सुळकुडला जाणारी 4चाकी गाडी क्रमांक KA51 MG 2400 रेनॉल्ट डस्टर 4चाकी गाडी जात असताना तांत्रिक बिघाड झाल्याने रस्त्यावरून सुमारे 10 फूट खाली घसरल्याने किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ती नाकारता येत नाही. या रस्त्यावरील संरक्षक खांब करण्याबाबत संबंधित विभागाला अनेक वेळा येथील नागरिकांनी मागणी केली असता प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. या रस्त्यावर एखाद्या वाहन चालकाचा मृत्यू झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना पडत आहे. याबाबत PWD अधिकाऱ्यांना या संरक्षक खांबाबद्दल विचारलं असता सदर संरक्षक खांबासाठी लागणारा निधी आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे याआधी त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या संबंधित विभागाने पुढील काळात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी या रस्त्यावर संरक्षक खांब बसवणं ही काळाची गरज आहे. अन्यथा या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगला रस्ता बांधून देखील मृत्यूचा सापळा होत आहे. गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपल्या मागच्या आमदार श्री शशिकला जोल्ले यांनी 4,95,00,000 रुपये मंजूर करून हा कोगनोळी हंचिनाळ रोड मंजूर केला. आणि हा रोड ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे आज या कोगनोळी हंचिनाळ रोडमध्ये अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या अरुंद रस्त्यावरती ज्या साईड पट्ट्या ज्या केल्या पाहिजे होत्या त्या न केल्यामुळे आज सुळकोडमधील एक गाडी या साईड पट्ट्या न केल्यामुळे या गटरेमध्ये गेलेली आहे. या अरुंद रस्ता लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरने करून साईड पट्ट्या जी भर आहे ती भर टाकावी आणि लवकरात लवकर ह्या होणारे अपघात थांबावे अशी माझी इच्छा आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.